नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द यूट्यूब चॅनल मिस्टर जे द एक्सप्लोरर. आज आपण चंदीगड येथे आहोत आणि चंदीगडपासून मोस्ट एक्साइटिंग रोड ट्रिपवरती निघालो आहोत, जी की बाईकने जाणार आहोत. आणि ही ट्रिप अफलातून असणार आहे. तर कुठे आहे ही ट्रिप? तर ही ट्रिप आहे चंदीगड ते किन्नौर डिस्ट्रिक्टमध्ये कल्पा या ठिकाणी जाण्याची. आणि चंदीगड ते कल्पा हा प्रवास कसा असणार आहे, किती वेळ लागतो, काय काय बघणार आहोत आपण या प्रवासामध्ये, काय काय एक्सपिरियन्स घेणार आहोत या प्रवासामध्ये, हे सगळं आपण मिस्टर जे द एक्सप्लोरर या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवत आहोत. तर आत्ता सकाळचे 6 वाजता आहेत आणि तुम्हाला आम्ही जिथे राहतो आहे तिथून बाहेरचा कसं वातावरण आहे ते दाखवतो. आत्ता आपण मार्च 2023च्या शेवटच्या आठवड्यात आहोत आणि चंदीगडमध्ये साधारण 22 डिग्री टेम्परेचर आहे. तर कल्पाला आम्ही चेक केलं गुगलवरती, तर -3 टेम्परेचर दाखवत होतं सकाळी 6चं. तर त्यामुळे आम्ही 3 लेयर विंटर वेअर घातलेला आहे. या प्रवासात माझ्याबरोबर माझा मित्र अतुल पण सोबत आहे. तर मग आता आपण फ्रेश झालेलो आहोत, सगळं बॅकपॅक वगैरे सगळं तयार करून झालेले आहेत. तर आता आपण पार्किंगकडे जाऊयात आणि आपली जी बुलेट आहे, जी आपण रेंटने घेतलेली आहे चंदीगडमधून, ती तुम्हाला दाखवतो आणि हा प्रवास आपण सुरू करूयात. तर चला मग आपल्या मिस्टर जे सोबत चंदीगड ते कल्पा ही बाईक राईड ही तुम्ही अवश्य अनुभव करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि पहिल्यांदा तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलला भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. ही आमची बाईक आहे, पूर्ण बॅकपॅक रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. रॉयल एनफील्ड मेटिओर 350 आणि गाडी रेंटिंगवरती पूर्ण एक वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे मी. तर आत्ता सकाळचे 6:30 वाजलेत, आपण पूर्ण सेट आहोत आणि आता आपण निघत आहोत कल्पासाठी चंदीगडवरून, जो 360 किलोमीटरचा प्रवास आहे आणि साधारण गुगल मॅप्सप्रमाणे 10 तास. म्हणजेच आपण मध्ये नाश्त्याला थांबणार, जेवायला थांबणार, आरामात जाणार, तर साधारण 12 तास लागू शकतात. तर 12 तास लागतात का त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी, हे पण आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या शेवटी. चलो. चंदीगड टू कल्पा या जर्नीमध्ये आपल्याला पहिल्यांदा शिमला हे मेजर स्टॉप लागणार आहे. इथपर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तो फार सुरेख होता. जसं आत्ता आपण इथं बघतोय, पूर्ण घाट सेक्शन आहे आणि 2 पदरी रस्ता आहे. रस्ता छान आहे. तुम्ही आजूबाजूचा सगळा जो परिसर आहे तो अप्रतिम आहे. हवा थंड होती आणि आम्ही 3 लेअर जर्किन घालूनसुद्धा आम्हाला मार्च महिन्यात हवेतला गारवा जाणवत होता. तुम्हाला हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंडमधल्या रस्त्यांवरती गाडी चालवताना काळजी घ्यावी लागेल, कारण की इथले रस्ते सर्व नागमोडी वळणाचे असल्यामुळे तुम्हाला इथे काळजीपूर्वकच गाडी चालवावी लागते. नाहीतर थोड्या वेळापूर्वी जो व्हिडिओमध्ये क्षण दिसला होता, जिथे ॲक्सिडेंट झाला होता, त्या प्रकारचा तुम्हाला अनुभव येऊ शकतो. त्याचमुळे मी सर्व माझ्या मित्रपरिवारांना आवाहन करेन की ज्यावेळेस तुम्ही बाईक राईड किंवा कार या प्रदेशात चालवतात त्यावेळेस काळजीपूर्वक गाडी चालवावी. चंदीगड शहरामध्ये जर तुम्हाला 2 व्हीलर चालवायची असेल तर तुम्हाला तिथे वेगमर्यादा पाळावी लागते.
आणि ती वेगमर्यादा ताशी 45 किलोमीटर इतकी आहे. तर तेच तुम्ही ज्यावेळेस हायवेवर असता त्यावेळेस तुम्हाला ताशी 60 किलोमीटर ही वेगमर्यादा पाळावी लागते. आणि जर तुम्ही ही वेगमर्यादा पाळली नाहीत तर जागोजागी इथे स्पीड कॅमेरेज बसवले आहेत, ज्यामुळे तुम्हाला 2,000 रुपयाचा दंड लागू शकतो. आत्ता आपण नाश्ता करायला थांबलेलो आहोत. नाश्त्यामध्ये आपण आलू पराठा खातो आहे, मिक्स व्हेज पराठा खातो आहे, त्यासोबत आपल्याला दही आणि लोणचाचा आस्वाद बघायला मिळतो आहे. चंदीगडपासून साधारण अर्धा तासाच्या अलीकडे तरण नावाचं हे रेस्टॉरंट आहे. चांगली सोय होते इथे नाश्त्याची. तुम्ही अवश्य इथे तुमचा नाश्ता किंवा जेवण ट्राय करू शकतात. आत्ता आपण शिमल्यापाशी पोचलेलो आहोत आणि शिमला शहराला आपण बायपास करणार आहोत. शिमला हे शहर हिमाचल प्रदेशची राजधानी आहे. आम्ही जो हा प्रवासाचा दिवस निवडला होता तो होळीचा होता आणि त्यामुळे इथे आम्हाला फार गर्दी बघायला मिळाली नाही आणि प्रवास आम्हाला आत्तापर्यंत आरामदायक वाटला. तर आता आपण शिमल्याच्या पुढे आलेलो आहोत आणि एक चांगला व्ह्यू आपल्याला बघायला मिळणार आहे. समोर आपल्याला पूर्ण हिमालयांची पर्वतरांगा बघायला मिळते. सर्व पर्वतरांगा हे बर्फाने झाकलेले आहेत आणि फार सुंदर असं आपल्याला दृश्य इथे पाहायला मिळत आहे. चंदीगड ते शिमला विथ नाश्ता ब्रेक आम्हाला साधारण 4 तास लागले. ह्या रस्त्यावरती तुम्हाला बरेचसे छोटे स्टॉल आणि धाबे पाहायला मिळतील आणि इथे जे जेवण मिळतं किंवा जो काही नाश्ता तुम्हाला खायला मिळेल तो जरी सिंपल असला तरी स्वादिष्ट नक्कीच असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदम अफोर्डेबल, म्हणजे तुमची ट्रीप अजून स्वस्तात होते आणि तुम्हाला जेवणावरती फार काही पैसे खर्च करावे लागत नाहीत. भात, मुळा, कढी,
राजमा, मटर पनीर आणि आमटी, आणि थोड्या वेळात आपल्याला रोटी पण भेटणार आहे. सो असा एवढा मस्त व्ह्यू हिमालयाचा दिसतो आपल्याला. सगळा हिमालय पूर्ण बर्फाने नटलेला आहे. हा आपला कल्पाला जाणारा रस्ता आहे आणि त्याच्यासमोर एक छोटंसं रेस्टॉरंट आहे जे आपण धाबा म्हणतो. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता बाजूला हिमाचल परिवहन मंडळाची बस चाललेली आहे. तुम्हाला जर यायचं असेल बाईकनी नाही जमत, बजेट कन्स्ट्रेंट आहे, तर तुम्ही हिमाचल परिवहन मंडळाच्या बसेसनी पण काल्पाला येऊ शकता. तर चला मग पुढचा आपण प्रवास कंटिन्यू करूयात. मी जर व्हिडिओ एडिट केला नाही तर तुम्हाला एवढा हवेचा आवाज येईल की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचणारच नाही. त्यामुळेच यूट्यूबर म्हणून माझी कस लागते एडिटिंगच्या वेळेस, आणि त्यासाठीच तुमचे लाईक आणि तुमचे सबस्क्राईब माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. आत्तापर्यंत तरी आम्हाला कुठेही खराब रस्ता लागलेला नाही आहे आणि त्याचमुळे आम्ही ही राईड एन्जॉय करत आहोत. आता बघूयात तो खराब रस्ता जे आम्ही ह्याच्या आधी बाकीच्या यूट्यूबर्सनी व्हिडिओमध्ये दाखवला आहे तो कधी लागतो, आणि तो खरंच खराब अजूनही आहे का चांगले झालेला आहे ते आपण पुढे पाहूयात. आत्ता साधारण दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि आपल्याला जो आरामदायी रस्ता ह्याच्या आधी पाहायला मिळत होता, लॅविश 2 पदरी, तो आता एकदम निमुळता 2 पदरी झालेला आहे आणि मध्ये बरेच खड्डे आहेत. आणि तुम्ही बघू शकता हा पूर्ण जो रस्ता आहे हा डोंगरामधून, म्हणजेच डोंगर कापलेल्या जागेतून हा रस्ता बनवलेला आहे. रेग्युलर रस्ता जो गुगल मॅप दाखवतो आहे तो बंद झालेला आहे कारण की लँडस्लाईड झालेली आहे आणि तिथे काही आपले आर्मी ऑफिसर्स उभे होते बॅरिकेड टाकून. त्यांनी आम्हाला गाईड केलं दुसरीकडे रस्त्याने. आता आपण तो रस्ता घेऊन चाललेलो आहोत. सगळ्याच गाड्या या दिशेने वळवण्यात आलेल्या आहेत. तर आता बराच वेळ लागणार आहे अजून, बघू. लँडस्लाईड झालेलं समोर आपण दृश्य पाहू शकतो. हा नेहमीचा रस्ता होता वरती, तो पूर्ण लँडस्लाईडमुळे नष्ट झालेला आहे, म्हणूनच आपल्याला डायव्हर्ट करण्यात आलेला आहे. बघू शकता किती मोठं लँडस्लाईड झालेली आहे, भूस्खलन झालेलं आहे. रस्ता त्या साईडने होता आणि आता आपण या साईडने येतोय. या भागात तुम्ही जर रोमांचक थरारक राईडचा अनुभव घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही डे टाईममध्येच हा थरारक अनुभव घेऊ शकता. इथे सायंकाळच्या वेळेस किंवा अंधार पडल्यानंतर गाडी चालवणे हे म्हणजे जिगरीचं काम आहे आणि ते टाळलं तरच चांगलं आहे. एक 20 किलोमीटरचं अंतर जे खराब रस्त्याचं होतं ते पार करायला आम्हाला साधारण 45 मिनटं लागले आणि आता आपण चांगल्या रस्त्यावरती लागलेलो आहोत. परत हा रस्ता 2 पदरी आहे, पण हा रस्ता छानरित्या मेंटेन केलेला आहे. इथले सर्व रस्ते BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ह्यांनी बनवलेले आहेत आणि त्यांच्याच देखरेखीखाली मेंटेनन्स होत आहे.
जसजशी सायंकाळ होत आलेली आहे तसतसं आपल्याला बघू शकता की सूर्य मावळत चाललेला आहेत आणि पर्वतरांगा ज्या आहेत त्यांचे शिखर हे आता फक्त आपल्याला दिसत आहेत. बाकी सगळा पर्वत आपल्याला सावलीमध्ये गेलेला जाणवत आहे. तर संध्याकाळचे 7:30 होत आलेले आहेत. जवळजवळ 13 तासाचा प्रवास हा बाईकवरून झालेला आहे आणि अशा तऱ्हेने आपण कल्प्याच्या अलीकडे म्हणजे पिओला पोचलेलो आहोत. तिथे रुद्र होमस्टेमध्ये आपलं बुकिंग होतं, तिथे थांबलेलो आहोत. तर धमाल अशी मजा आली या बाईक राईडमध्ये. तुम्ही पाहिलंच असेल, सुरुवात आपण केली चंदीगडपासून. सकाळी 6 वाजता उठलेलो, बॅकपॅक केलेले आणि साधारण 6:30 वाजता सगळ्या बॅकपॅक्स आपल्या बाईकवरती लोड करून निघालो चंदीगडवरून. मग साधारण आपण 11 वाजता 10:30 वाजता रॅदर शिमल्याला पोचलो. शिमल्याच्या आधी अलीकडे आपण नाश्ता केला आणि मग तिथून आपण पुढे येऊन जेवण घेतलं. आजूबाजूचे सगळे नजारे बघत, मध्ये लँडस्लाईड झाली होती म्हणून आपला रस्ता डायव्हर्ट करण्यात आला. तर अशा तऱ्हेने हा 13 तासाचा खडतर पण मनोरंजक असा हा प्रवास झालेला आहे. अविस्मरणीय प्रवास झालेला आहे. तर तुम्हाला हा प्रवास आमचा कसा वाटला हे जर आमच्या कमेंट बॉक्समध्ये शेअर केला तर अतिउत्तम. त्यापुरता आता मिस्टर जैद एक्सप्लोरर विश्रांती घेतो आहे आणि परत राहिलेला जो एक्सप्लोरेशन आहे कल्पा आणि कल्पाच्या आजूबाजूचा, तो तुमच्यापर्यंत पुढच्या भागात पोचणार आहे. तर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, मजेत राहा. धन्यवाद.